ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ सप्तमध्ये राजा त्रिशंकू आणि हरिश्चंद्राची कथा. श्री शुकाचार्य म्हणतात, मांद्याच्या पुत्रांमध्ये थोरला अंबरीश होता, असे मी पूर्वी सांगितले. त्याचा आजोबा युवनाक्ष याने त्याचा पुत्र म्हणून स्वीकार केला. त्याचा पुत्र यवनाक्ष आणि यवनाक्षाचा पुत्र हरित झाला. मांधात्याच्या वंशामध्ये हे तिघे वेगवेगळ्या गोत्रांचे प्रवर्तक झाले. नागांनी आपली बहीण नर्मदा कुरुपुच्छाला दिली. नागराज वासुकीच्या आज्ञेने नर्मदा आपल्या पतीला रसातळात घेऊन गेली. तेथे भगवंतांच्या शक्तीने संपन्न होऊन वध करण्यायोग्य गंधर्वांना कुरुपुच्छाने मारले. यावर नागराजाने प्रसन्न होऊन कुरुपुच्छाला वर दिला की जो या प्रसंगाचे स्मरण करील त्याला सापांपासून भीती राहणार नाही. कुरुपुच्छाचा पुत्र त्रसदस्यू होता. त्याचा पुत्र अनरण्य झाला. अनरण्याचा हयर्ष आणि त्याचा अरुण आणि अरुणाचा त्रिबंधन पुत्र झाला. त्रिबंधनाचा पुत्र सत्यव्रत हा सत्यव्रत त्रिशंकू नावाने विख्यात झाला. त्याच्या पित्याच्या शापाने त्रिशंकू जरी चांडाळ झाला होता तरी विश्वामित्रांच्या प्रभावाने तो शरीरासह स्वर्गात गेला. देवांनी त्याला तेथून ढकलून दिले तेव्हा तो खाली डोके करून पडला. परंतु विश्वामित्रांनी आपल्या तपोबलाने त्याला आकाशातच स्थिर केले. तो अजूनही आकाशात लटकत असलेला दिसतो. त्रिशंकूचा पुत्र हरिश्चंद्र, विश्वामित्र आणि वशिष्ठ यांनी याच्यासाठी एकमेकांना शाप देऊन ते पक्षी झाले आणि कित्येक वर्षापर्यंत लढत राहिले. हरिश्चंद्राला संतान नव्हते म्हणून तो अतिशय उदास होते. नारदाच्या उपदेशानुसार तो वरुणांना शरण गेला आणि त्याने प्रार्थना केली की प्रभो मला पुत्र प्राप्ती व्हावी. महाराज, जर मला शूरपुत्र झाला तर त्यानेच मी आपला यज्ञ करीन. वरुण म्हणाले, ठीक आहे. तेव्हा वरुणाच्या कृपेने हरिश्चंद्राला रोहित नावाचा पुत्र झाला. पुत्र होताच वरुण येऊन म्हणाले, हरिश्चंद्रा, तुला पुत्र प्राप्ती झाली आहे, आता याच्याद्वारा माझा यज्ञ कर. हरिश्चंद्र म्हणाला, हा यज्ञ पशु 10 दिवसांनंतर यज्ञाला योग्य होईल. 10 दिवसानंतर वरुण पुन्हा येऊन म्हणाले, आता माझा यज्ञ कर. हरिश्चंद्र म्हणाला, जेव्हा या यज्ञ पशूच्या तोंडात दात येतील तेव्हा तो यज्ञाला योग्य होईल. दात आल्यानंतर वरुण म्हणाले, आता याला दात आले आहेत, माझा यज्ञ कर. हरिश्चंद्र म्हणाला, जेव्हा याचे दुधाचे दात पडून जातील तेव्हा हे यज्ञासाठी योग्य होईल. दुधाचे दात पडल्यानंतर वरुण म्हणाले, आता या यज्ञ पशूचे दात पडले आहेत, माझा यज्ञ कर. हरिश्चंद्र म्हणाला, जेव्हा याला दुसऱ्यांदा दात येतील तेव्हा हा पशु यज्ञासाठी योग्य होईल. दात पुन्हा उगवल्यावर वरुण म्हणाले, आता माझा यज्ञ कर. हरिश्चंद्र म्हणाला, वरुण महाराज, क्षत्रिय पशु जेव्हा कवच धारण करू लागतो तेव्हा यज्ञासाठी योग्य होतो. अशा प्रकारे पुत्रप्रेमात मन गुंतल्यामुळे हरिश्चंद्र पुढील वायदा करून वेळ टाळू लागला. तो जी जी वेळ सांगेल त्याची वरुण वाट पाहत असत. रोहिताला जेव्हा समजले की वडील आपले बलिदान करू इच्छितात तेव्हा आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी हातात धनुष्य घेऊन तो वनात निघून गेला. काही दिवसानंतर त्याला समजले की वरुण देवतेने आपल्या पित्याला ग्रासले आहे, त्यामुळे त्याला जलदर झाला आहे. तेव्हा रोहित आपल्या नगराकडे यावयास निघाला, परंतु इंद्रांनी येऊन त्याला अडवले. ते रोहिताला म्हणाले, पवित्र तीर्थक्षेत्राचे सेवन करून पृथ्वीवर विहार करणेच चांगले. इंद्राचे म्हणणे मानून तो आणखी 1 वर्षभर वनातच राहिला. अशा प्रकारे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या वर्षी सुद्धा रोहिताने आपल्या वडिलांकडे जाण्याचा विचार केला, परंतु बुद्ध ब्राह्मणाचा वेश धारण करून प्रत्येक वेळी इंद्र त्याला अडवित. अशा प्रकारे 6 वर्ष रोहित वनातच राहिला. 7व्या वर्षी तो जेव्हा आपल्या नगराकडे जाऊ लागला तेव्हा त्याने अजित गर्ताकडून त्याचा मधला मुलगा शूनशेष याला विकत घेतले आणि त्याला यज्ञपशु बनवण्यासाठी आपल्या पित्याकडे सोपवून त्यांच्या चरणांना वंदन केले. तेव्हा परम यशस्वी श्रेष्ठ चरित्राच्या राजा हरिश्चंद्राची जलद रोगापासून सुटका होऊन त्याने पुरुषमेध यज्ञाने वरुण इत्यादी देवतांचे यजन केले. त्या यज्ञामध्ये विश्वामित्र होता झाले, संयमी जमदग्नी अर्धयू झाले, वशिष्ठ ब्रह्मदेव झाले आणि अयास्त मुनी सामगान करणारे उद्गाता झाले. त्यावेळी इंद्रांनी प्रसन्न होऊन हरिश्चंद्राला एक सोन्याचा रथ दिला. शेपाचे महात्म्य मी नंतर वर्णन करीन. सत्यव्रताचे दृढतेने पत्नीसह पालन करणाऱ्या हरिश्चंद्राला पाहून विश्वामित्र अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश केला. त्यानुसार राजा हरिश्चंद्राने आपल्या मनाला पृथ्वीमध्ये, पृथ्वीला जलामध्ये, जलाला तेजामध्ये, तेजाला वायूमध्ये आणि वायूला आकाशात स्थिर करून आकाशाला अहंकारामध्ये विलीन केले. नंतर अहंकाराला महतत्वामध्ये विलीन करून त्यामध्ये ज्ञानकलेचे ध्यान केले आणि त्याद्वारे अज्ञान भस्म केले. यानंतर निर्वाण
सुखाच्या अनुभूतीने त्या ज्ञानकलेचा सुद्धा त्याने त्याग केला आणि सर्व बंधनातून मुक्त होऊन जे स्वरूप कोणत्याही प्रकारे सांगता येत नाही आणि ज्याच्या संबंधी कोणत्याही प्रकारचे अनुमान केले जाऊ शकत नाही, त्या आपल्या स्वरूपात तो स्थिर झाला. अध्याय 7वा समाप्त.